हॅलो, हाय, सलाम, नमस्ते. मी छोटंसं एक पार्सल मागवलं आहे मिशोवरून. हे 2 रॅक आहेत. खूप छान आहेत बघा. मी बरेच दिवसापासून विचार करत होते मागवायचा, पण खूप महाग होते ते. आणि आत्ता त्याची अलीकडे किंमत कमी कमी झालेली दिसली मला, म्हणून मी मागवले. बघूया कसं आहेत ते प्रॉडक्ट, चांगलं आहे का. आणि त्यांनी त्याच्यामध्ये जोडीला स्क्रू पण दिलेले आहेत. हे बघा, आणि ते होल्डर प्लास्टिकचं. आणि हे स्टिक करण्यासाठी एक त्यातलं थोडं मला वाकडं होऊन आलेलं आहे. बघूया नीट चिकटतं आहे की नाही ते. एक मला इथे बेसिनजवळ मी अडकवणार आहे, म्हणून इथेच तुम्हाला दाखवते. आणि एकाचा अजून विचार केला नाही आहे कुठे अडकवायचं, कारण बरंचसं असं एक्स्ट्राचं सामान असतं ना, जे आपल्याला सारखं लागतं. पण आपण ते जास्त आतमध्ये पण असं ठेवलं तर वारंवार लागतं. आणि इथे मला खरं तर एक छोटासा असा डेकोरेशनचा भाग करायचा आहे. हे छान आहेत स्टिकर. त्याला मागे छोटंसं असं प्लॅस्टिकचं कोटिंग आहे. ते काढलं की ते वॉलला चांगलं स्टिक होईल. आणि समजा तुमचं नाही स्टिक झालं तर त्यांनी स्क्रू पर्यायी दिलेला आहे, त्याला तुम्ही स्क्रूवरसुद्धा लावू शकता. तर आता आमच्या घरामध्ये असं असतं की साहेब सकाळी उठले की त्यांना असं वाटतं की कधी जातो आहे ऑफिसला आणि कधी नाही, असं म्हणजे नाश्ता द्या मला खायला आणि मी जातो. त्यामुळे जेवढं आपल्याला जमेल तेवढं आपण करून टाकायचं. वाट बघत नाही बसायची कोणी येईल करून देईल. हे स्क्रूसाठी त्यांनी छान दिलेले आहेत 2 बाजूला 2. नंतर जर गरज पडली तर तुम्ही स्क्रू पण तिथे वापरू शकता. तर मी आज प्रयत्न करते की आपण स्वतःच लावूया. आणि मी करते तशा गोष्टी, कारण बरेचदा स्वतःला करावंच लागतं. प्रत्येक वेळी नवरा घरात असला तरीसुद्धा मदत करेल नाही करेल, आणि मग ते त्यांची कामं टाकल्यावर आपल्याला करायला आले ना, मग ते कटकट करतात. आणि तसं नाहीच केलं जात आमच्या घरामध्ये. तर असं आहे की त्यांचं काम बरं आणि ते बरं. तुला काय करायचं ते तुझं तू कर. त्यामुळं आपण करूया. आणि सोपं आहे तसं. हे स्टिकरचं एक आयडिया सांगते तुम्हाला, जर तुम्ही पण मागवलीत तर काय कराल. हे असे लावून घ्यायचे आणि आधी प्लॅस्टिक नाही काढायचं त्याचं. आणि मग तुम्हाला जिथे लावायचं आहे ना, तिथे कॉर्नरला व्यवस्थित घेऊन जाऊन पेन्सिल घ्या, घरातली आपल्या मुलांची पेन्सिल. आणि त्याच्याने जर तुम्ही असे छान चारी बाजूला असे मार्क करून घेतलेत ना, जिथे आपल्याला ते आले पाहिजेत, की झालं. हे ना मी माझ्या घरातलं फर्निचर करताना बघितलेल्या गोष्टी आहेत, मी बरोबर त्या ध्यानात ठेवलेल्या आहेत. आणि शक्यतो टाईल्सचा जोड जिथे आला आहे तिथे ते चिकटवू नका, म्हणजे ते चांगलं चिकटेल. हे अशा चारी बाजूनी मी आता खुणा करून घेते आणि मग तिथे आपण ते चिकटवू. आता माझ्या केलेल्या खुणा तुम्हाला दिसणार नाहीत, कारण ती भिंतवर ते तेवढं दिसत नाही आहे. पण मला माहिती आहे त्या दिसत आहेत खुणा, आणि मग त्याच्या अंदाजाने मी ते चिकटवणार आहे. ॲक्च्युली ना माझ्या ओट्यावर इथे असं डेकोरेशन असं काहीच केलेलं नाही आहे. आणि माझा बाहेर असा खूप छान मनी प्लांट आहे वाढलेला, दाखवलं आहे मला वाटते मी एका व्हिडिओमध्ये तो. तर मग मी इथे ठरवलं की छोटासा असा एक मनी प्लांट तयार करून शोपीस म्हणून ठेवायचं. तर त्याचं वेगळा पॉटमध्ये मी करेन तयार, त्याचा पण व्हिडिओ नक्की करेन अपलोड. आणि मग तो इथे ठेवता येईल मला. आणि हे बघा, हे असं ट्रान्सपरंट मागचं प्लास्टिक आहे, आणि ते काढलं आणि चिकटवूया. झालं की नाही. काय गरज आहे दुसऱ्या कोणाच्या मदतीची. थोडंसं डोकं लावलं की सगळ्या गोष्टी करता येतात. मला तर ही सवय आहे, कुणाची वाट बघत बसायची नाही. जेवढं जमेल तेवढं करायचं. फक्त हे चिकटवताना खाली त्याच्यामध्ये एअर बबल्स राहणार नाही. हे बघा, हे ना मनी प्लांट तुकडा कुणीतरी चोरून नेतात ना मनी प्लांट, माझा तर बरेचदा नेला जातो. तेव्हा तो तुकडा पडला होता, म्हणून मी ते अगदीच पाण्याच्या बॉटलमध्ये ठेवले त्याला. पण मी त्याला कुंडीमध्ये ट्रान्सफर करणार आहे. छान असं तोडून नेताना तुकडाच तोडून टाकला होता. सध्याला मी त्याला पाण्यात ठेवलं आहे. कसं वाटतं आहे नक्की कमेंट करून कळवा. हे असे साबण वगैरे पण एक्स्ट्राचे जे आपले जास्तचे असतात, आज तरी नको तिथे बसायला. आणि आता हे राहिलेलं आहे. तर विचार असा केला आहे की बाथरूममध्ये ना एक माझा आहे वॉल पूर्ण कॉर्नर रिकामा, त्याच्यात अडकवते. म्हणजे जे बाथरूममधलं जे आहे एक्स्ट्राचं सामान, कारण हा शक्यतो ना टाईल्सवर
चांगलं चिकटतं. ते कलरच्या भिंतीवर चिकटू नाही शकत. ते इथे अगदीच लावलं तर खाली होईल आणि मग पाणी वगैरे उडून ते लवकर खराब होऊ शकतं. इथे नाही लावत. मला वाटलं होतं लावावं. माझी बाथरूमची भिंत आहे ही, चांगला कॉर्नर. बाथरूम खूप मोठं आहे माझं, दाखवेन कधीतरी. आता खूप पसारा आहे. म्हणाल काय हा ताईंच्या घरातला पसारा. असं वर आहे जागा. मग हे आपले पावडर वगैरे सगळं आणि हार्पिकच्या बॉटल त्या ठेवण्यासाठीचा हे उपयोग होईल ह्याचा, असं वाटते मला. आता नेहमीप्रमाणे ह्याच्या मी खुणा करून घेते आणि ते काढलं स्टिकर आणि चिकटवलं. एवढी मेहनत केली, त्याला यश मिळालं. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. तुम्ही तुमच्या घरात असं काही काम करता का? एकटीने काही वस्तू आणली तर तिला इन्स्टॉलेशन करताना का नवरोबा मदत करतात का माझ्यासारखंच आहे? मदत बिदत काही नाही, तुला करायचं तर तू कर. छान वाटते बघा लावल्यानंतर. आता नेहमीप्रमाणे सगळ्या असतील नसतील तेवढ्या बाटल्या आणून त्याच्यात ठेवायच्या. छोट्या छोट्या ज्या आहेत ना बॉटल त्या ठेवल्यात मी इथे सध्याला. पसारा होणारच, कितीही आवरायचा प्रयत्न केला तरी वस्तू काय आपल्या संपत नाहीत घरातल्या. आणि ही साबणाची झालेलं आहे लावून. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. कमेंट करून कळवा. धन्यवाद.